नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं CDP क्लास नोट्स या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत महा-TET परीक्षेसाठी परिसर अभ्यास या घटकाअंतर्गत इयत्ता 4थी ते 10वीचा भूगोल। चला तर मग सुरू करूया। या ठिकाणी आपण साधारण आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्सचा आपण एक थोडक्यात आढावा घेत आहोत, जेणेकरून की आपल्याला TET परीक्षेसाठी फायदा होईल। चला तर मग सुरू करूया। हिमालय व काराकोरम रांगा पामीर पठाराहून आग्नेय दिशेकडे जातात। कुनलुन पर्वतरांग पामीरच्या पूर्वेकडे जाते। पामीरच्या ईशान्येकडे तियेन शान पर्वतरांग आहे। ही रांग आशिया खंडाच्या अतिपूर्वेकडील भागात पसरलेली आहे। पामीरच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या हिंदुकुश व सुलेमान पर्वतरांगा पुढे वेगवेगळ्या नावांनी थेट टर्की म्हणजे तुर्कस्तान देशापर्यंत पसरलेल्या आहे। हे जे काही पॉईंट आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहे। जगाचा भूगोल या घटकांतर्गत हे पॉईंट आपल्याला विचारले जाऊ शकतात। हिमालय व कुनलुन दरम्यान तिबेटचे पठार आहे। हे पठार जगातील सर्वात उंच असल्याने यास जगाचे छप्पर म्हणजेच रूफ ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात। हा पॉईंट देखील TETने विचारलेला आहे। भूवेष्टित किंवा लुप्त होणाऱ्या नद्या म्हणजे ज्या नद्या जमिनीमध्ये लुप्त होऊन जातात त्या नद्यांचा आपल्याला जगाच्या दृष्टीने थोडक्यात अभ्यास करायचा आहे। अरल समुद्रास मिळणाऱ्या सिरदया व अमूर्दया तसेच इराणच्या पठारावर लुप्त होणारी हेल्मंद नद्यांचा समावेश होतो। तर सिरदया व अमूर्दया आणि इराणच्या पठारावर लुप्त होणारी हेल्मंद नदी ह्या नद्या भूवेष्टित किंवा लुप्त होणाऱ्या नद्या आहेत। आशिया खंडात व्हर्खोयांस्क या ठिकाणी जानेवारीत तापमान -50° इतके असते। या उलट पाकिस्तानमधील उष्ण ओसाळ प्रदेशातील जाकोबाबाद येथे उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमानाची म्हणजेच 55° एवढी नोंद होते। भारतातील मौसिनराम हे जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे। अगोदर चेरापुंजी हे ठिकाण होते, परंतु आता मौसिनराम हे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्या ठिकाणी किती मिलीमीटर पाऊस पडतो तर सर्वसाधारण 11,400 मिलीमीटर एवढा पाऊस मौसिनराम या ठिकाणी पडतो। त्याच्यानंतर वारे या घटकाचा आपण थोडक्यात अभ्यास करूया, कारण परीक्षेला विचारले जाते नेहमी खारे वारे म्हणजे काय, मतलई वारे कोणते, हंगामी वारे, स्थानिक वारे यांची व्याख्या आपल्याला विचारली जाते। चला तर मग बघूया। वायू दाबामधील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात। वाऱ्याची मूळ दिशा जास्त वायू दाबाकडून कमी वायू दाबाकडे असते। वाऱ्याच्या दिशेवर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो। ग्रहीय वारे नियमितपणे वाहतात। त्याच्यामध्ये पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे इत्यादी प्रकार पडतात। ध्रुवीय वारे जे आहेत ते वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात। स्थानिक वारे जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात त्यांना स्थानिक वारे म्हणतात। म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी ते वारे वाहतात। स्थानिक वाऱ्यांमध्ये दरीय वारे व पर्वतीय वारे असे दोन प्रकार पडतात। म्हणजे दरीकडून उंच भागाकडे व पर्वताकडून दरीकडे वाहणारे वारे। खारे वारे व मतलई वारे। खारे वारे कोणते? जे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात ते वारे खारे वारे। आणि मतलई वारे जे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात। खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे आणि मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात। ही व्याख्या पण TETने एका वेळेस विचारलेली आहे। हंगामी वारे विशिष्ट ऋतूमध्ये वाहणारे वारे। ऋतुमानानुसार दिशा बदलणारे मोसमी किंवा मान्सून वारे म्हणजेच हंगामी वारे। आवर्त केंद्रभागी कमी दाब व सभोवताली जास्त दाब
असा प्रकार ज्या ठिकाणी आढळतो त्याला आवर्त वारे म्हणतात. आवर्त वारे जास्त दाबाकडून केंद्राकडे चक्राकार गतीने वाहणारे वारे आहेत. प्रत्यावर्त वारे केंद्रभागी जास्त दाब व सभोवताली कमी दाब असणारे वारे म्हणजे प्रत्यावर्त वारे. केंद्राकडून कमी दाबाकडे चक्राकार वाहणारे वारे. आवर्त वारे आणि प्रत्यावर्त वारे यांची व्याख्यासुद्धा आपल्याला परीक्षेने विचारलेली आहे, म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. आता जगातील प्रमुख स्थानिक वारे आपल्याला विचारल्या जातात. हा प्रश्न जोड्या लावामध्ये सुद्धा विचारला जातो आणि कोणत्या भागामध्ये कोणत्या नावाने वारे वाहतात त्यांची नावेसुद्धा आपल्याला विचारली जाते, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि दिलेले वारे हे उष्ण आहे की थंड आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जाते, म्हणून हा चार्ट आपण चांगला लक्षात ठेवायचा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून आपण हे लिहून घ्यायचं आहे. तर फॉन, चिनूक, सांता आना, खमसीन, सामून, लू, झोंडा, हर्मॅटन, स्ट्रोल, बोरा, पाम्पेरो, सदर्न बस्टन ही काही प्रमुख स्थानिक वारे ते त्यांचं स्थान पुढे दिलेलं आहे आणि प्रकार दिलेला आहे. जसं फॉन वारे आल्प्स पर्वतरांगेमध्ये वाहतात आणि ते उष्ण प्रकारचे वारे आहेत. चिनूक रॉकी पर्वतरांगेमध्ये, सांता आना रॉकी पर्वतरांगे, खमसीन सौदी अरेबिया, सामून इराणमध्ये वाहतात आणि लू वारे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात वाहतात. हे आपण मागे सुद्धा अभ्यासलं आहे. झोंडा अर्जेंटिना प्रदेशामध्ये वाहतात. बोरा ग्रीस, पाम्पेरो अर्जेंटिना, सदर्न बस्टन ऑस्ट्रेलिया. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पर्जन्याच्या प्रकारानुसार आपण थोडक्यात माहिती घेऊया. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य. सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापल्यावर वर जाते व थंड झाल्यावर त्या ठिकाणी पाऊस पडतो, त्याला आरोह पर्जन्य म्हणतात. तसेच अभिसरण पर्जन्य असेही म्हणतात. या प्रकारच्या पावसात विजांचा चमचमाट व ढगांचा गडगडाट होतो. कोणत्या वाऱ्यांमध्ये, कोणत्या पर्जन्यांमध्ये? आरोह किंवा अभिसरण पर्जन्यामध्ये. आता प्रतिरोध पर्जन्य. वारे समुद्रावरून वाहत असताना एखाद्या ठिकाणी त्यांना डोंगराचा अडथळा निर्माण होतो व त्या ठिकाणी पाऊस पडतो, त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. जगात सर्वात जास्त भागात पडतो. म्हणजे आपल्या भारतात सुद्धा जो पाऊस पडतो तो सर्वात जास्त प्रतिरोध पर्जन्य असतो. म्हणजे एखाद्या डोंगराला किंवा पर्वताला हवा अडून, वारे अडून त्या ठिकाणी ते वर जातात आणि थंड होऊन त्याच ठिकाणी पाऊस पडतो, त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. आवर्त पर्जन्य. आवर्ताची निर्मिती होत असताना त्यातील हवा वर जाऊन थंड होते व पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण भागात जास्त पडतो. उष्ण पट्ट्यात पडणारा पाऊस वादळी स्वरूपाचा असतो. आवर्त म्हणजे काय आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे, त्याच्यावरून आवर्त पर्जन्य हा घटक आपण लक्षात घ्यायचा आहे. रॅफ्लेशिया. आता या रॅफ्लेशिया फुलावर TETने 2 वेळेस प्रश्न विचारलेले आहे, म्हणून आपण हा घटक लक्षात ठेवायचा आहे. मलेशिया व आसपासच्या विषुववृत्तीय प्रदेशात रॅफ्लेशिया नावाचे फूल उगवते. जगातील हे सर्वात मोठे फूल आहे. या फुलाचा आकार सुमारे 1 मीटरपर्यंत वाढतो. हे मागच्याच TETला आपल्याला विचारलेलं आहे. जीवावरण या घटकाचा थोडक्यात अभ्यास घेऊया. सूचीपर्णी वने सदाहरित असतात. या वनातील वनस्पतीमध्ये विविधता कमी आढळते. काही भागात तर खूप अंतरापर्यंत एकाच प्रकारच्या वृक्षाची वने असतात. उष्णकटिबंधातील गवताळ प्रदेशात हत्ती झाकले जातील अशी गवताची एक जात आहे, तिला हत्ती गवत म्हणतात. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात महिषतृष्ण ही गवताची जात आढळते. यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो बघा, हे पॉईंट जरी आपल्याला एकदम साधे सरळ सोपे आणि एकदम बेसिक वाटत असले तरी TETने याच घटकातून प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून आपण याचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. आशिया सगळ्यात मोठे खंड. आशिया खंडाचा
युरोप खंडाचा आणि आफ्रिका खंडाचा थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आशिया सगळ्यात मोठे खंड आपल्याला माहिती आहे. या खंडाचा विस्तार 4ही गोलार्धात आहे. युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत. यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या 2 खंडाचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्वीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहे. युरोप या खंडाचा विस्तार पूर्व व पश्चिम गोलार्धात आहे. हे खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आफ्रिका 0° रेखावृत्त तसेच विषुववृत्त हे दोन्ही या खंडातून जातात. त्यामुळे या खंडाचा विस्तार 4ही गोलार्धात दिसून येतो. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका खंडे. अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील जमिनीचा भाग म्हणजे अमेरिका खंड. उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. दोन्ही खंडे पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहेत. ऑस्ट्रेलिया या खंडाचा विस्तार पूर्व व दक्षिण गोलार्धात आहे. सर्वात लहान खंड आहे, आपल्याला माहीतच आहे. अंटार्क्टिका हे खंड पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापाशी असलेल्या जमिनीचा विस्तीर्ण भाग आहे. हे खंड वर्षभर बर्फाच्छादित असते. या खंडावर मनुष्यवस्ती नाही, परंतु भारतासह मोजक्याच देशाच्या प्रयोगशाळा येथे आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अंटार्क्टिका खंड पृथ्वीच्या दक्षिण भागाला आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिका या तिन्ही खंडात प्राचीन काळापासून वस्ती आहे, म्हणून यांचा जुने खंड म्हणून ओळखतात. उरलेल्या 4 खंडांचा शोध अगदी अलीकडे म्हणजे 14व्या शतकानंतर लागला, म्हणून त्यांना नवे खंड किंवा नवे जग असे म्हटले जाते. आशिया खंडाचा प्राकृतिक दृष्टीने आपण थोडक्यात अभ्यास करूया. आसू म्हणजे सूर्य उगवणारी बाजू किंवा दिशा. यावरून या खंडाचे नाव आशिया पडले. हा पॉईंटसुद्धा TETने विचारला आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट याच खंडात आहे. जमिनीचा सर्वात खोल भाग याच खंडात आहे. जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण याच खंडात आहे. आशिया खंडाची पश्चिमेकडील सीमा पूर्णपणे जमिनीवरून गेलेली असून ती मुख्यतः उरल पर्वतातून जाते. ही सीमा युरोप खंडाशी संलग्न आहे, म्हणून आपण मागे पाहिलं की त्या दोन्ही एकत्रित खंडाला युरेशिया नावाने ओळखले जाते. अरेबियाच्या पठारावरील रबल खली, भारतीय उपखंडातील थर, चीनमधील गोबी आणि ताकलामकान वाळवंटे तसेच तुर्कमेनिस्तानमधील कारकुम वाळवंट हे खंडाचा मोठा भाग व्यापतात. आशिया खंडाचा. आशिया खंडाच्या ईशान्य भागात कामचाटका द्वीपकल्प आहे. आर्क्टिक महासागराला मिळणाऱ्या नद्या या ठिकाणी आपण पाहूया कोणत्या कोणत्या आहेत. तर खंडाच्या म्हणजे आशिया खंडाच्या उत्तरेकडील ओब नदी, एनिसी नदी व लेना नदी या नद्यांचा समावेश यात होतो. पॅसिफिक महासागराला मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. यामध्ये हुयांग-हो नदी, यांगत्से व मेकॉंग या प्रमुख नद्या आहेत. या नद्या आपण लक्षात ठेवायच्या आहे, सर्वसाधारण चीनमधल्या आहेत. चीनमध्येच या नद्या आपल्याला पाहायला मिळतात. चीनी भाषेत हुयांग-हो नदी या शब्दाचा अर्थ पिवळा असा होतो. लोयस ही पिवळ्या रंगाची मृदा मोठ्या प्रमाणात ही नदी वाहून आणते, त्यामुळे तिला हुयांग-हो असे नाव आहे. यांगत्से ही चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. मेकॉंग ही नदी आग्नेय आशियातील महत्त्वाची नदी आहे. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लोयस ही पिवळ्या रंगाची मृदा मोठ्या प्रमाणात नदी वाहून आणते हा घटक लक्षात ठेवायचा आहे. हिंदी महासागरास मिळणाऱ्या नद्या.
भारतीय उपखंडातील सिंधू, नर्मदा, तापी, अरबी समुद्रात मिळतात, तर गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा व म्यानमारमधील इरावती या नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात. इराणमधील तैग्रिस, युफ्राटिस या नद्या इराणच्या आखातास मिळतात. तांबडा समुद्र, इराणचे आखात, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचेच भाग आहे. आता क्राकाटोवा या घटकांवरती TETने 2 वेळेस प्रश्न विचारलेला आहे, म्हणून याची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी घेतलेली आहे, ते आपण बघूया. इंडोनेशियातील सुमात्रा व जावा बेटांच्या मध्ये क्राकाटोवा नावाचे एक बेट होते. येथे ज्वालामुखीचे वारंवार उद्रेक होत असत. 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेला उद्रेक जगातील आतापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण बेटच गडप झाले. 25 घन किलोमीटर इतक्या खडकाची धूळ वातावरणात फेकली गेली. त्या धुळीचा राखेचा स्तंभ 80 किलोमीटर उंच गेला व त्यानंतर काही वर्षापर्यंत तो ढग बनून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिला. या ज्वालामुखीमुळे व त्यानंतर झालेल्या सुनामी लाटांमुळे सुमारे 36,000 लोक मृत्युमुखी पडले. 1927 मध्ये त्याच जागेवर ज्वालामुखीच्या उद्रेकाला पुन्हा सुरुवात झाली आणि 1930 पर्यंत गडप झालेल्या क्राकाटोवाच्या जागी नवीन बेट जन्माला आले. त्याला अनक क्राकाटोवा असे नाव देण्यात आले. अनक म्हणजे बाल. येथील ज्वालामुखी सातत्याने फुत्कारला जात असतो व त्यातून वाफ बाहेर पडत असते. नव्याने तयार झालेले हे बेट भूगर्भशास्त्र आणि जीवशास्त्रांसाठी अभ्यासाचे केंद्र बनले आहे. तर हे घटक आपण लक्षात ठेवायचं आहे. क्राकाटोवावरती TETने मागच्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग मित्रांनो, आपल्याला ही माहिती कळाली असेल, माहिती आपल्याला आवडलेली असेल, तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन लेक्चरसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.